साठे गर्दी घ्यायची इकडे. सर मी काहीच नाही केलो. बेल्ट चेक करा. पुढे मागचे पॉकेट्स बघा. अहो सर खरंच काय नाही केलं सर मी. सर सांगितलं तुला गप्पा बस. चप्पल काढ. ते खालचे पॉकेट्स बघा. कॉलर चेक कर वरची. हो सर मी सांगतोय खरंच. सर मी खरंच सांगतोय मी काहीच नाही केलं. सर सर परत एकदा चेक करायला लाव. हा 100% अंमली पदार्थ विकत होता. आम्ही चेक करतो. नाही सर खरंच मी काय नाही केलं सर. सर मी काय हात वर घे. हात पुढे घे. सर सर ते कुठून आलं? सर काय आहे? अहो सर नाही माहिती मला. अजून कुठे लपलायस? हा काय रे हे? सर मी काहीच नाही केलो सर. मला नाही माहिती. गप. काय आहे? मला नाही माहिती काय सर. आहे? काय आहे? हा? कोणी दिलंय? सर नाही माहिती सर. कुठे मिळाला तुला हे? बोल लवकर. कोणी दिला? नाही माहिती. खरंच नाही माहिती? नाही. तू असं नाही बोलणारस. साठे लॉक ऑफ मध्ये टाकायला. अहो सर मी काहीच नाही केलं सर. सर मला सोडा सर. सर मंजू इकडे. मंजू आपल्या शहरात अंमली पदार्थ ही खूप डेंजरस गोष्ट आहे. आणि आतापर्यंत अशा कुठल्याही गुन्ह्याची नोंद आपल्या पोलीस स्टेशनला झालेली नाहीये. हे कुठून येतं, याचा सोर्स काय आहे, आणि आपल्या कुणालाही याच्याबद्दल काहीच खबर नाहीये. सर मी त्याच्याकडून बरोबर सगळी माहिती काढून घेईन. पण सर मला वाटतंय हा फक्त प्याद आहे. खरा गुन्हेगार कुणीतरी वेगळाच आहे. इतका तरुण मुलगा एवढी मोठी गोष्ट करूच शकत नाही. आपल्याला हे सगळं थांबावं लागेल. कारण यामुळे तरुण पिढी नष्ट होईल आणि आपण तसं होऊ द्यायचं नाही. तू बरोबर बोलतेस. याच्या मागचा खरा सूत्रधार शोधून काढलाच पाहिजे आपल्याला. तुम्ही एक काम करा. तुम्ही कामाला लागा. तुमचे जे कोणी खबरी असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि याच्यासारखे कित्येक जण या शहरात फिरत असतील. ते सापडलेच पाहिजेत. तुम्ही काळजी करू नका सर. मी नक्कीच त्या माणसापर्यंत पोहोचेन आणि तरुण पिढीत मी हे विष पसरू देणार नाही. चला तर कामाला लागा. ह्या म्हाताऱ्याला बी नेमकं थालीपीठच खायचं होतं आज. अहो मम्मी तुम्हाला एवढा भारी स्वयंपाक करता येते पण साधं थालीपीठ करता येत नाही वे. छी 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 छी. आता नाही येत तर नाही येत, काय करायचं मग? मम्मी तुम्हाला तुमच्या आईनं शिकवलं नाही का? हाणला का नाकाचा शेंडा? मस्त शिकवलं माझ्या आईने, पण काय मला ती थालीपीठ प्रकारच कधी कळला नाही बघ. सोपा असतोय तसा. होय का? सपने एक काम करू आपण. तू तुझ्या हाताने मस्त थालीपीठ बनव. मग समजायला बाहेर जाऊन सांगते का सपनीने बनवले म्हणून. काय कळते? एकदम बेस्ट आयडिया बघा. सपनाविनी तुम्हीच करा. नाही नाही मला काय वाटतं त्यांना जर कळलं ना का मी बनवले म्हणून तो उगाच चिडतील. आपण एक काम करूया का मोबाईल मध्ये बघून ऑनलाईन बनवूया. हा ही त्याच्यापेक्षा बेस्ट आयडिया आहे बघा. आपण का नाही मोबाईल मध्ये बघूनच करूयात. हा हे बघ 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 मोबाईल मध्ये. थांबा सर्च करते. हाऊ टू मेक थालीपीठ. हा बेस्ट व्हिडिओ सापडलाय बघा. पीठ मळायच्या आधी कांदा चिरून घेऊ. हा कांदा चिरा. हा
सपना वहिनी चिरा तुम्ही. तू चिर. पीठ बी मी मळायचं, कांदा बी मी चिरायचा, सगळं काय मीच करू का? चिर कांदा. चिरते. हा. रणविजय, येस सर. नार्कोटिक्सला बोलवले. टीमला इन्फॉर्म केलं, त्यांच्या येतच असतील. लिसन केअरफुली. हे सगळं लाईटली घेऊ नका, खूप सिरियस मॅटर आहे. साताऱ्यामध्ये अंमली पदार्थाचं नेटवर्क मागे पण झालं होतं, आठवतंय ना? मधल्या काळात ते शांत होते, डोकं वर काढलं नव्हतं, फक्त बातम्या येत होत्या पण काही सापडत नव्हतं. आत्ता हा माल सापडला. मंजू, गुड जॉब. थँक्यू सर. आम्हाला सगळ्यांनाच तुझा अभिमान आहे. आणि हा कुठे सापडला तुला? सर, कॉलेजच्या मागच्या साईडला मुलांना संशयितपणे काहीतरी देत होता, त्याला पकडलं तर हे सापडलं. याच्याबरोबर अजून कोणी होतं साथीदार आजूबाजूला वगैरे? नाही सर, कुणीच नव्हतं. तसाही काय उपयोग नाही. आता हा सापडलाय ना, तर याची सगळी गॅग आहे ना अलर्ट झाली असेल. सगळे लपून बसले असतील, एकही हाताला सापडणार नाही. आणि तुम्ही बाकीचे काय करत असता? हे एवढं सगळं चाललंय साताऱ्यामध्ये, आपल्या पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन कशी नाही, काय करताय सगळे? एकही केस नोंद नाही आपल्याकडे. रणविजय, येस सर. या मालाचा सोर्स काय समजलं? सोर्स अजून माहित नाही झाला सर, पण याच्याकडून सगळी माहिती काढून घेतो मी. याच्याकडनं